नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बातमीपत्रात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नाही, शरद पवार यांचा खुलासा. घातक भटक्या कुत्र्यांना मारा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. ब्युटी पार्लरच्या जाळ्यातून नीट पेपर सप्लाय, सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, या मागणीसाठी कोल्हापुरात 5,500 केमिस्ट रस्त्यावर. आता युद्ध रोखा, रशिया चीनचा अमेरिकेला इशारा. इराण हल्ल्याचा अमेरिकेला फटका. या सर्व घडामोडींचे सविस्तर विश्लेषण जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नाही, शरद पवार यांचा खुलासा. आज शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महत्वाची बैठक पार पडली. काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत महत्वाच्या घडामोडी घडत होत्या. त्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होतं. विशेष म्हणजे आजच्या या बैठकीला रोहित पवार आणि अमोल कोल्हे उपस्थित नव्हते. यामुळे शरद पवारांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची प्रशंसा केल्यामुळे रोहित पवार शरद पवारांवर नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या. पण स्वतः रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी पुण्यात जावे लागल्याचे स्पष्टीकरण दिले. सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 22 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आजच्या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी स्पष्ट केले की दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नाही. पुढील बातमी आहे, मानवी जीवनाचे रक्षण सर्वोच्च, पिसाळलेल्या आणि घातक भटक्या कुत्र्यांना मारा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. देशभरात भटक्या कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट आणि कुत्र्यांच्या हल्ल्याच्या गंभीर घटनांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. जेव्हा मानवाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा घटनात्मक संतुलन मानवी जीवनाच्या संरक्षणाच्या बाजूने झुकवावे लागेल, असे स्पष्ट करत न्यायालयाने असाध्य आजारग्रस्त, पिसाळलेल्या आणि अत्यंत आक्रमक भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती NB अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना निवारागृहात सोडण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. कुत्र्यांच्या हल्ल्याचा धोका जास्त असलेल्या भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया राबवता येईल. ही कारवाई थेट करता येणार नाही. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मूल्यमापनानंतर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 आणि प्राणी जन्म नियंत्रण नियम 2023 मधील कायदेशीर तरतुदींचे पालन करूनच ही प्रक्रिया पार पाडावी लागेल. सन्मानाने जगण्याच्या अधिकारात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीपासून मुक्तपणे वावरण्याचा अधिकारही समाविष्ट आहे. हे न्यायालयाचे निरीक्षण सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारे आहे. मात्र या निर्णयामुळे प्राणी हक्क कार्यकर्ते आक्रमक झाले असून दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषणाची तयारी सुरू आहे. कायदा आणि प्राणी सुरक्षा यात संतुलन राखताना स्थानिक प्रशासनाला आता अत्यंत पारदर्शकपणे काम करावे लागेल, अन्यथा यावरून नवीन सामाजिक संघर्ष पेटू शकतो. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, या मागणीसाठी कोल्हापुरात 5,500 केमिस्ट रस्त्यावर. ऑनलाईन औषध विक्री आणि औषधांवर डीप डिस्काउंट दिल्यामुळे स्थानिक औषध विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय औषध संघटनेच्या वतीने 20 मे रोजी भारतभर औषध दुकाने बंदची हाक देण्यात आली होती. आज 20 मे रोजी अखिल भारतीय औषध संघटनेच्या वतीने संपूर्ण देशभर औषध दुकाने बंदच्या हाकेला कोल्हापूर जिल्ह्यातील केमिस्टनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील 5,500 पेक्षा जास्त केमिस्ट शिवाजी पुतळ्याजवळ जमले. शिवाजी पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चा काढण्यात आला. कोणतीही तक्रार न करता आम्ही खेड्यापाड्यावर औषधे पुरवत आहोत, तरी ऑनलाईन औषधी विक्री आणि डीप डिस्काउंटच्या माध्यमातून गेली 8 ते 10 वर्ष औषध विक्रीचा बेकायदेशीर धंदा सुरू आहे आणि कोणतेही नियम न पाळता औषध विक्री केली जाते, ज्याचा गंभीर परिणाम ग्राहकांवर होतात. त्यामुळे ऑनलाईन औषध विक्री बंद झाली पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय औषध संघटनेने केली आहे. पुढील बातमी आहे, ब्युटी पार्लरच्या जाळ्यातून नीट पेपर सप्लाय, सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर. अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून अत्यंत चक्रावून टाकणारा खुलासा केला आहे. कात्रजमधील एका ब्युटी पार्लरमधून सुरू झालेली 2 महिलांची साधी ओळख थेट देश पातळीवरील पेपर फुटीच्या रॅकेटपर्यंत पोहोचली आहे. पुणे मॉडर्न कॉलेजच्या बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि ब्युटिशियन मनीषा वाघमारे या दोघींनी सीबीआयने अटक केली आहे.
प्राध्यापिका मनीषा मांढरे यांची NTA कडून नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये तज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाली होती. त्यामुळे बॉटनी आणि झूलॉजीच्या मूळ प्रश्नांची त्यांना आधीच माहिती होती. ब्युटिशियन मनीषा वाघमारे यांनी तिच्या ओळखीचा वापर करून गरजू विद्यार्थी व पालक शोधले. दोघींनी एप्रिल महिन्यात घरातच एक गुप्त क्लास सुरू केला. तिथे विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न वहीत लिहून घेण्यास आणि पुस्तकात मार्क करण्यास सांगितले होते. धक्कादायक म्हणजे 3 मे रोजी झालेल्या परीक्षेत हेच प्रश्न तंतोतंत असल्याचे सीबीआय तपासात समोर आल्याचे समजते. पुढील बातमी आहे आता युद्ध रोखा. रशिया चीनचा अमेरिकेला इशारा. इराण हल्ल्याचा अमेरिकेला फटका. आखातातील युद्धाचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसत आहे. ट्रम्प आणि क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन चीन दौऱ्यावर आहेत. बीजिंगमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. आखातात पुन्हा युद्ध पेटवणे अत्यंत अयोग्य ठरेल. तातडीने पूर्ण आणि सर्वसमावेशक युद्धबंदी लागू करणे ही काळाची गरज आहे, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. दुसरीकडे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने उघड धमकी दिली आहे की अमेरिकेने पुन्हा हल्ला केल्यास हे युद्ध आखाताची सीमा ओलांडून संपूर्ण जगात पसरू शकते. एका अधिकृत अहवालानुसार या युद्धात अमेरिकेने फायटर जेट्स आणि आधुनिक MQ-9 रिपर ड्रोनसह तब्बल 42 विमाने गमावली आहेत. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध खूप लवकर संपेल असा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या युद्ध संपवण्याच्या दाव्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे दर घसरून प्रति बॅरल $103 जवळ गेले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी UAE मधील अणुप्रकल्पावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी भारताने या संकटात सतर्क राहणे गरजेचे असले तरी सध्या तात्काळ चिंतेचे कारण नाही असे स्पष्ट केले आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.